नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आजचा स्वामी संदेश बघण्या अगोदर सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरायचं नाही आहे। तर बघा, सगळ्यात पहिला जो मेसेज आहे, सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा, तो हाच आहे की तुम्हाला कुठे ना कुठे जे काही त्रास यातना झालेले आहेत त्यामधून तुम्हाला निघण्यासाठी ध्यानधारणा, नित्यसेवा, स्वामींचं नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृत आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जाप करणं खूप गरजेचं आहे। कारण कुठे ना कुठे जर तुम्हाला खूप त्रास होत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ऊर्जेला जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल आणि चांगलं वाटून घ्यायचं असेल स्वतःसाठी, तर हे करणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिला मेसेज आहे। आणि तुम्हाला पौर्णिमा अमावस्येला सुद्धा तुम्हाला मूनचे रेमेडीज करायचे आहेत। म्हणजे काय, तर चंद्राला अर्घ द्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। तेव्हाच खूप ताणतणाव तुम्हाला वाटतो, क्लेश घरी निर्माण होतो, ठीक आहे। त्यानंतर मग बघा, दुसरा जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा। जे काही स्वप्न तुम्ही तुमच्यासाठी घेऊन चाललेला आहात त्यावरती स्वतःवरती पहिला विश्वास असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्यामध्ये सकारात्मकता दिसून येईल। जर तुम्ही कष्ट खूप करत आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील की नाही होतील, जर तुमच्या मनात डाऊट आहे, तर तुमची मॅनिफेस्टेशन कधीच पूर्ण नाही होणार। म्हणजे काय की तुम्ही बाहेरून तर सगळं करत आहात, पण आतून कुठे ना कुठे तो नकार आहे त्या गोष्टीसाठी किंवा नकारात्मकता आहे, तर ती गोष्ट कधीही तुम्हाला भेटू नाही शकणार। त्यामुळे विश्वास ठेवा। अगोदर आतून सकारात्मक होणं खूप गरजेचं आहे। आतून विश्वास ठेवणं त्या गोष्टीसाठी, ती गोष्ट घडू शकते आणि ती गोष्ट माझीच आहे, माझ्यासाठीच देवाने ती दिलेली आहे, ह्या गोष्टीवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे। हा दुसरा संदेश आहे स्वामींचा तुमच्यासाठी। बघा, तिसरा संदेश हा आहे ना की परिवारची चिंता सोडून द्या। परिवारची चिंता करायला स्वामी आहेत। तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या। तुमचे सदस्य आहेत ते एकदम सुरक्षित आहेत, स्वामींच्या सानिध्यात आहेत, स्वामींची नजर आहे त्यांच्यावरती, स्वामींची कृपा आहे त्यांच्यावरती, तर स्वामी त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत। तर तुम्हाला इतकी पण काळजी दुसऱ्यांची किंवा घरातल्या मेंबरची पण इतकी काळजी घेण्याची गरज नाही आहे। कारण त्यामध्ये कुठे ना कुठे तुमची ऊर्जा, तुमच्यामध्ये ताणतणाव निर्माण होत आहे, त्यामुळे मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं, तर ते करू नये। तुम्हाला स्वामी सांगत आहेत की प्रत्येकाच्या नशिबानी, जरी तुम्ही एका घरात जरी राहत असाल तरी पण प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं आहे। एका कुटुंबात असेल, फक्त ती तुम्ही त्या फॅमिलीत येण्यासाठी निवडली आहे। प्रत्येकाचा प्रवास हे जरी 4, 5, 10 जण जरी घरी राहत असली तरी प्रत्येकाचा प्रवास या धर्तीवरती वेगळा आहे। फक्त ती तुम्ही सोल फॅमिली निवडलेली आहेत, ते आत्मा तुम्ही तुमच्याबरोबर राहण्यासाठी निवडलेले आहेत, कारण की तुमचे ते कर्म आहेत त्यांच्याबरोबर जुडलेले। म्हणून स्वामी सांगत आहेत की तुम्ही तुमच्या घरात जितकी पण माणसं आहेत त्यांची पण काळजी करणं सोडून द्या। त्यासाठी स्वामी बसलेले आहेत। तुम्हाला जास्ती काळजी करत बसायची गरज नाही आहे। त्यानंतर मग बघा, सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर हे सगळं येताना तुमच्या आयुष्यात दिसत आहे आणि तुम्हाला जे पाहिजे आहे आयुष्यात ते येणार आहे। पण तुम्हाला सगळ्यात अगोदर काय की नकारात्मकता, म्हणजे काय की जे डाऊट आहेत ते काढून टाकायचे आहेत। मनामध्ये स्थिरता ठेवायची आहे, मनामध्ये शांती ठेवायची आहे, मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असणे गरजेचं आहे। तर मग बघा, कुठे ना कुठे तुम्हाला आध्यात्मिक आणि भौतिक दुनियेमध्ये बॅलन्स आणणं खूप गरजेचं आहे। तर काय, फक्त भौतिक दुनियेतच तुम्हाला रमून जायचं नाही आहे, तर आध्यात्मिक गोष्टींसाठी पण तुम्हाला वेळ काढायचा आहे। दिवसातून 10 मिनटं तरी काढायची आहेत। जास्ती वेळ फोनवरती राहायचं नाही आहे, तुम्हाला 10 मिनटं तरी दिवसातून स्वामींना द्यायची आहेत। त्यामध्ये तुम्ही नामस्मरण करा, ध्यानधारणा करा, कित्येक गोष्टी आहेत ज्या आध्यात्मिक तुम्ही करू शकता। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की आध्यात्मिककडे सुद्धा तुमचा वेळ गेला पाहिजे, तुमचं लक्ष गेलं पाहिजे। त्यानंतर मग बघा, स्वामी हे तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही सगळं काही करण्यासाठी सक्षम आहात। स्वतःवरती विश्वास ठेवा आणि फक्त तुमचा प्रवास, तुमचा आयुष्याचा प्रवास तुम्ही चालू ठेवा तुमच्या। आणि स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की कुठे ना कुठे खूप जास्ती गोष्टी हव्यासा, म्हणजे काय, तर ही जी भौतिक दुनिया आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती रमून जायचं नाही आहे की तुम्हाला हे हवं आहे ते हवं आहे। आयुष्यात तुम्हाला सगळं काही वेळेवरतीच भेटणार आहे। जितकी जास्ती हाव ठेवाल आणि जितकं जास्ती मागे धावत जाल, धावायचा प्रयत्न कराल त्या गोष्टींच्या मागे, तितकीच त्या गोष्टी निसटत जातील। जसं स्वामी तुम्हाला गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे।
जितकं तुम्ही रेत कशी असते ते पकडायला जाल तर रेत ही सुटत जाणार. त्यामुळे तुम्हाला मुठ्ठी सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने स्वामी समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या पद्धतीने स्वामी तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी एक उत्साह उमंग देत आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे. जितकं जास्ती गोष्टींना पकडण्याचा प्रयत्न कराल तितक्या त्या गोष्टी तुमच्या हातातून निसटत जातील. त्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठे स्वतःमधली ताकद ओळखायची आहे, संयम ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग बघा तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन येत जातं आणि तुमच्या आयुष्यात कोणतरी नवीन व्यक्तीसुद्धा त्यांचंसुद्धा आगमन होणार आहे. जर खूप महिने वर्षांपासून तुम्ही कोणाची वाट बघत आहात तर ते सुद्धा प्रेम येताना दिसत आहे. तुमचेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. स्वामी नामाच्या गजर कमेंटमध्ये सतत आपल्याला करत राहायचं आहे, त्याने सगळीकडे सकारात्मकता पसरणार आहे. आणि स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून रहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.